हेलो एवरीवन, वंस अगेन वेलकम बैक। सो फाइनली आपका इम्पल्स 2.0 का जो अपना क्रैश कोर्स है उसका टाइम टेबल अपलोड हो चुका है। अब देखो बेसिकली यहाँ पर क्या बताया गया है आपको। ये आपका जो इम्पल्स 2.0 का क्रैश कोर्स है इसमें चेंजेस क्या हैं वो आपको मैं बता देती हूँ। अगर आप इस पर क्लिक करेंगे, जिन बच्चों ने ऑलरेडी क्रैश कोर्स परचेस कर लिया है तो उनको ऑलरेडी पता चल गया होगा कि ये टाइम टेबल अपलोड हो गया है, क्योंकि उनको ग्रुप पे भेज दिया गया है और आपके ऐप पर भी अपलोड हो चुका है। देखो ये आपका पुराना वाला टाइम टेबल है, दिस इज ओल्ड टाइम टेबल जो जून के एग्जाम के अकॉर्डिंग बनाया गया था, और यहीं पर आपको ये न्यू टाइम टेबल देखने को मिलेगा। सो ये जो न्यू टाइम टेबल है इसमें जो चेंजेस किए गए वो मैं आपको शॉर्ट में एक्सप्लेन कर देती हूँ। तो सब लोग ध्यान से देखना। यहाँ पर अगर आप ध्यान से देखो तो अब आपको वापस से रिवीजन करने का टाइम मिल रहा है। ये देखो 2 मई से अगर मैं ये टाइम टेबल आपको इंट्रोड्यूस करके बताऊं तो 2 मई से आप फिर से अपना पूरा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी फिर से रिवाइज कर सकते हो। यस एवरीबडी, आपको यहाँ पर पर चैप्टर के लिए 3 से 4 दिन दिए गए हैं ताकि आप वो चैप्टर अच्छे से रिवाइज करो। जैसे 2 मई को आप रोटेशनल डायनामिक्स स्टार्ट कर सकते हो, 3 मई को मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड स्टार्ट कर सकते हो, और इसको आप इंडिविजुअल अटेंशन देके कंप्लीट कर सकते हो। ठीक है, तो अगर आप ये टाइम टेबल देखो अच्छे से, देखो ये आपका पूरा बायो का टाइम टेबल है। तो जिन बच्चों का किसी रीजन की वजह से, हेल्थ इश्यूज की वजह से, फैमिली प्रॉब्लम्स की वजह से, किसी भी रीजन की वजह से, या जिन बच्चों ने लेट क्रैश कोर्स लिया है, उन बच्चों का किसी भी रीजन की वजह से अगर ये क्रैश कोर्स का पीछे का बैकलॉग बहुत ज्यादा जमा हो गया था तो आप सब भूल जाओ। जिसने पहले से प्रिपरेशन किया है उनके लिए तो ये बुलेट पॉइंट है, एकदम बल्ले बल्ले हो जाएगा, दिस इज द ब्राउनी पॉइंट फॉर देम। बट जो बच्चे अभी अभी ज्वाइन कर रहे हैं उनके लिए एक बहुत अच्छा एडवांटेज है कि ये टाइम टेबल आपका मई से स्टार्ट कर रहे हैं हम, और मई के अकॉर्डिंग आपको यहाँ पर ये टाइम टेबल दिया गया। अब यहाँ पर आपको 2 चेंजेस दिखाई देंगे। यहाँ पे आपको लाइव लेक्चर्स का टाइम टेबल नहीं दिया है और आपको टेस्ट का टाइम टेबल नहीं दिया है। ठीक है, उसका रीजन ये है कि लाइव लेक्चर्स लेना थोड़ा सा डिफिकल्ट होते जा रहा है, लेकिन उसका सोल्यूशन भी मैं आपको बता देती हूँ। देखो आपके पास क्या क्या कंटेंट अवेलेबल है। यू हैव ऑल रिकॉर्डेड वीडियोस। ठीक है, आपके पास सारे के सारे रिकॉर्डेड वीडियोस आपको मिलेंगे ऐप पे, सब्जेक्ट वाइज, चैप्टर वाइज। आपके पास ऑल रिकॉर्डेड वीडियोस ऑफ वन शॉट, आपको चैप्टर का वन शॉट वीडियो मिल रहा है। ठीक है, चैप्टर वाइज, प्लस आपको इसका लेवल 1 एंड लेवल 2 एमसीक्यूज देखने को मिलेगा। लेवल 1 एंड लेवल 2 एमसीक्यूज विथ वीडियो सोल्यूशन, विथ वीडियो सोल्यूशन। और इसके बाद आपको फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स के पीवाईक्यूज भी देखने को मिलेंगे। पीवाईक्यूज भी आपको दिए गए हैं विथ सोल्यूशन। ठीक है, और इतना होने के बाद अगर समझो आपका पर वीक जैसे चैप्टर खत्म होता है, जैसे कि अगर मैं इधर पे आपको दिखाऊं, समझो आपका संडे कब आ रहा है, से 8 मई को आपका संडे है, तो इधर पे संडे को आपका टेस्ट कंडक्ट किया जाएगा। यस एवरीबडी, यानी एवरी संडे को, हर मंथ के एवरी संडे को आपका ये वीक का जितना भी कंटेंट कवर होगा उसका टेस्ट कंडक्ट किया जाएगा, और इसका जो इन्फॉर्मेशन है वो आपको टेलीग्राम ग्रुप या व्हाट्सएप ग्रुप पे इन्फॉर्म किया जाएगा। इम्पल्स बैच का जो टेलीग्राम ग्रुप है वो आप ज्वाइन कर सकते हो, और जो व्हाट्सएप ग्रुप है उस पर भी सेम इन्फॉर्मेशन मिलती है, तो आपको 10 ग्रुप ज्वाइन करने की जरूरत नहीं है। आपको जहां जहां संडे आएगा वहां वहां पे आपको जो टॉपिक वाइज टेस्ट है वो टॉपिक के टेस्ट आपको मिलेंगे। जो प्रीवियस वाले टेस्ट है, जो पहले के टेस्ट हैं, वो टेस्ट भी आपके पास 31 मई तक अवेलेबल है। देखो ध्यान से सुनो मैं जो इंस्ट्रक्शंस दे रही हूँ। जो पहले के टेस्ट हो चुके हैं, चैप्टर वाइज टेस्ट हो चुके हैं, वो टेस्ट कब तक अवेलेबल रहेंगे, 31 मई तक। 31 मई तक वो टेस्ट अवेलेबल है। ठीक है, और अब जो भी टेस्ट होने वाले हैं, जो टेस्ट होंगे आपको ये सिर्फ संडेज को होंगे, ऑन संडे ओनली। और संडे का टाइमिंग भी क्या रहेगा, 12 बजे दोपहर को स्टार्ट होगा, रात को 10 बजे के पहले आपको ये टेस्ट देना है, 10 बजे के बाद आपको उसका सोल्यूशन मिल जाएगा। लेकिन जो बच्चे लेट ज्वाइन होंगे उनके लिए ये टेस्ट अवेलेबल रहेगा टिल जुलाई एंड। ओके, सो आपको चैप्टर्स कवर करना है, आपके पास वन शॉट का रिकॉर्डेड वीडियोस है, आपके पास लेवल 1 लेवल 2 एमसीक्यूज है, आपके पास प्रीवियस ईयर क्वेश्चंस है, आपके प्रीवियस टेस्ट 31 मई तक अवेलेबल है, आप वो फिर से अटेम्प्ट कर सकते हो। और चैप्टर वाइज आपके जो वीकली टेस्ट होंगे चैप्टर वाइज वो सिर्फ ऑन संडे होंगे। ठीक है, अब इसके बाद मुझे कुछ चीजों पे बात करनी है। देखो आपको हमने जितना स्पून फीडिंग करना था उतना हम दे चुके हैं। ठीक है, आपको कंटेंट हमने प्रोवाइड कर दिया, आपको डिटेल में हमने पढ़ा दिया। अब यहाँ पर स्टूडेंट का क्या रोल आता है कि आप कैसे हर एक चॅप्टर को इन डिटेल पढ़ते हो। हे बघा आता कसं असतं माहिती आहे की आम्ही सगळी गायडन्स दिलेली आहे, आम्ही सगळं कंटेंट प्रोव्हाइड केलेलं आहे। आता तुम्ही तुमचा वेळ काढून कसं जास्तीत जास्त थिअरी कव्हर करता, सी थिअरी कव्हर करणं खूप गरजेचं आहे। आधी कसं होत होतं, जून मध्ये जेव्हा एक्झाम होणार होती तर सगळं खूप घाईघाईत होत होतं, म्हणजे एका चॅप्टरसाठी 1 दिवस किंवा म्हणजे 2 चॅप्टर एका दिवसात कंप्लीट करायचे होते, पण आता तशी प्रॉब्लेम नाहीये।
आता तुमच्याकडे एक चॅप्टरसाठी 2 ते 3 सफिशियंट डेज आहेत. तर तुम्ही जी थिअरी कव्हर करणार, तुम्ही जे व्हिडिओज बघणार त्याच्यात क्वालिटी शोधा. ओके, त्या व्हिडिओजमध्ये क्वालिटी शोधा. म्हणजे क्वालिटी थिअरी कव्हर करा, एकदम डिटेलमध्ये टॉपिक कंटेंट कव्हर करून घ्या. जर सॅच्युरेशन होत असेल तर अख्खा चॅप्टर एका दिवसात संपवायची गरज नाहीये. टाइम टेबल डिवाइड करा, एका दिवसात 2 सब्जेक्ट करा आणि स्पेसिफिक टॉपिकच डिसाईड करा आणि त्या टॉपिकचे रिलेटेड एमसीक्यूज सॉल्व्ह करा. तुमच्याकडे खूप सारे एमसीक्यूज बुक ऑलरेडी असतील. अर्धे एमसीक्यूज तर आम्ही व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये दिलेत, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये दिलेत. त्याशिवाय त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे एमसीक्यूजचे बुक आहेत, स्कोर बुस्टर, टार्गेट, इम्पल्सचे जे बुक्स होते, जे आधीचे मुलं आहेत त्यांच्याकडे, किंवा मग तुम्ही हे जे फार्मसीवाले बुक्स आहेत, इंजिनिअरिंग बुक्स आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला मॅथ्सचं आणि फिजिक्सचं निशांत सर आणि अलगेश सरांचं भरपूर कंटेंट ॲपवरती अपलोड केलेला आहे. तर लाईव्ह लेक्चर्स होतील की नाही त्याची मी काहीच इथे कमिटमेंट देत नाहीये, कारण तुमच्याकडे पूर्ण कंटेंट अवेलेबल आहे. कंटेंट नसलं असतं तर लाईव्ह लेक्चरबद्दल आपण बोललो असतो, पण कंटेंट पूर्णपणे अवेलेबल आहे. त्यामुळे लाईव्ह लेक्चर्सची तुम्ही अपेक्षा ठेवू नका, होप ठेवू नका, टाइम वेस्ट करू नका. तुमच्याकडे कंटेंट आहे, प्लीज फॉलो द कंटेंट. तुमच्याकडे एमसीक्यूज आहेत, प्लीज फॉलो द एमसीक्यू. आणि चॅप्टर्सला, थिअरीला एकदम डिटेलमध्ये कव्हर करा. आणि हे बघा, कुठे ना कुठे आपण हा क्रॅश कोर्स जो आहे, त्या क्रॅश कोर्सची प्राइस किती आहे बाळांनो? अरे कुठे गेला? त्या क्रॅश कोर्सची प्राइस किती आहे? इट इज 300 रुपीज, करेक्ट? तर 300 रुपीजमध्ये यू आर गेटिंग PCMB फुल CET कंटेंट विथ लेवल 1 लेवल 2 MCQs विथ टेस्ट एव्हरी संडे, आणि त्याशिवाय मेजर टेस्ट. ओके, आणि त्याशिवाय अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी तर मी अजून सांगितली पण नाहीये. कोणती गोष्ट मॅम? तुमच्या मॉक टेस्टच्या टाइम टेबल बद्दल. जेव्हा तुमचं हे सगळं सिलेबस संपेल, क्लास 11th क्लास 12th फॉलो करत जा, टाइम टेबल फॉलो करत जा. तुम्हाला आता डेली टाइम टेबल, डेली टार्गेट मिळणार नाही. तुम्हाला खूप स्पून फीडिंग केलेली आहे. आता तुम्हाला स्वतःचं लक्ष स्वतः द्यायचं आहे. ओके, तो तुम्हाला टाइम टेबल डेली बेसिसवरती बघायचं पाहिजे तर ह्याला तुमच्या घरचा जो कॅलेंडर असेल त्याच्यात तुम्ही नोट करून ठेवा. ओके, सो तुम्हाला डेली टाइम टेबल दिलेला जाईल. आणि त्याशिवाय जेव्हा तुमचं पूर्ण कंटेंट संपेल तेव्हा आम्ही तुमचे मॉक टेस्ट कंडक्ट करू. आणि हे मॉक टेस्ट कुठे होतात? टेस्ट कट्टावर होतात. टेस्ट कसे द्यायचे त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. हाऊ टू गिव्ह टेस्ट, हाऊ टू जॉईन क्रॅश कोर्स, टेस्ट कट्टा कसं जॉईन करायचं, क्रॅश कोर्स कसं जॉईन करायचं, पेमेंट कशी करायची, ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर प्लीज प्लीज समजून घ्या आणि आता स्वतःची प्रिपरेशन स्वतः करायला स्टार्ट करा. तुम्हाला 300 रुपयामध्ये 11 मॉक टेस्ट प्लस इन डिटेल कंटेंट मिळत आहे. तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं कंटेंट आम्ही क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड केलं. वी कॅन अश्योर यू, हे अलगेश सर, प्रार्थना मॅम आणि निशांत सरांचा मेसेज आहे. वी कॅन अश्योर यू, जर तुम्ही हा कंटेंट फॉलो केला म्हणजे तुम्हाला हे जे इथे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जेवढं कंटेंट दिलेलं आहे जर तुम्ही बघाल नीट तर हे बघा, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला प्रत्येक 11-12चे चॅप्टर्स आहेत विथ PDF. एक फोल्डर ओपन करून दाखवते. चॅप्टर्सचे इन डेप्थ सेशन्स आहेत. ओके, मग बुकलेट्स आहेत MCQsचे, त्याचे व्हिडिओ सोल्युशन आहेत. मग टेक्स्टबुकचे MCQs आहेत, त्याचे सोल्युशन्स आहेत. मग तुम्हाला अदर MCQs आहेत, त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स आहेत. तर मुलांनो, मला एकच गोष्ट सांगायची आहे, ज्यांनी जॉईन केलं त्यांना माहिती आहे की किती क्वालिटी कंटेंट ऑलरेडी अवेलेबल आहे ह्या ॲपमध्ये. तर तुम्ही जर हे एवढं डेडिकेशनने सॉल्व्ह केलात आणि मग जेव्हा सगळं संपेल तेव्हा तुम्ही जर ही मॉक टेस्ट दिली, आय कॅन अश्योर यू मोर दॅन 95% जर तुम्ही शिद्दतने अभ्यास केलं तर. हे अलगेश सर, प्रार्थना मॅम आणि निशांत सरांचा मेसेज आहे की जेवढं कंटेंट आहे तेवढं कंटेंट ऑनेस्टली विदाउट चिटिंग युअर सेल्फ फॉलो करा आणि मग बघा तुमचे मार्क इम्प्रूव्ह होणार की नाही. येस, सो MCQs वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याशिवाय तुम्ही जर इम्पल्स जॉईन केलेला आहे, आता समजा तुम्ही इम्पल्सचा क्रॅश कोर्स विकत घेतला सॅटर्डेला, ठीक आहे, आणि सॅटर्डे नंतर संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे हे एवढे दिवस गेले, तुम्हाला अजून ID आणि पासवर्ड नाही मिळालं. त्याचं कारण काय आहे की ID आणि पासवर्ड जनरेट करायला 1 वीकचा टाइम लागतो. आणि युजली ID पासवर्ड आम्ही कधी जनरेट करतो, म्हणजे जो कन्सर्न्ड डिपार्टमेंट आहे ते ID पासवर्ड कधी जनरेट करतात? फ्रायडेला. तर तुम्ही जर फ्रायडेच्या आधी क्रॅश कोर्स घेतलात तर तुम्हाला लगेच फ्रायडे सॅटर्डेला ID पासवर्ड मिळेल. पण तुम्ही फ्रायडेच्या नंतर जर क्रॅश कोर्स घेतलायत तर तुम्हाला ही संडेची टेस्ट देता येणार नाही. ही संडेची टेस्ट तुम्ही नंतर देऊ शकता. मग तुम्हाला 5 ते 6 दिवस थांबावं लागेल ID पासवर्डसाठी. तुम्ही ॲपचं तुम्हाला ॲक्सेस मिळेल, तुम्ही कंटेंट बघायला स्टार्ट करू शकता, सगळं स्टार्ट करू शकता. फक्त टेस्टसाठी
हा आयडी पासवर्ड जो असतो ना तो टेस्ट कट्टासाठी असतो आणि हा आयडी पासवर्ड कधी जनरेट होतो बाळांनो, फ्रायडेला जनरेट होतो. तर तुम्ही जर फ्रायडेला क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला तो नेक्स्ट फ्रायडेला आयडी पासवर्ड मिळेल. जर तुम्ही थर्सडेला क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी आयडी पासवर्ड मिळेल, कारण आयडी पासवर्ड फ्रायडेलाच जनरेट होतो, फ्रायडे सॅटर्डेलाच जनरेट होतो. तर तुम्ही जर क्रॅश कोर्स परचेस केलाय, तुम्हाला 5 ते 6 दिवस वेट करावं लागेल. 1 वीक नंतरच आयडी पासवर्ड जनरेट होतो, कारण कन्सर्न्ड फॅकल्टी जी आहे, कन्सर्न डिपार्टमेंट जो आहे त्यांना ही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आणि त्यासाठी टाइम लागतो. कारण रोज रोज आयडी पासवर्ड जनरेट करायला वेळ नाहीये तेवढं. एक एक मुलगा रोज रोज ॲप परचेस करतो आणि हे ऑटोमॅटेड नाहीये. दिस वी हॅव टू डू मॅन्युअली. सो इट टेक्स टाइम. सो आय होप की हे सगळे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचलेत. एकदम नीट फॉलो करा अँड आय रिक्वेस्ट यू ऑल, आता प्लीज इथे तिथे लक्ष देऊ नका. तुमच्याकडे खूप चांगली संधी आहे. चांगले मार्क मिळवून COEP, VJTI, ICT कॉलेजेस फॉर इंजिनिअरिंग, फार्मसी असे मोठे मोठे कॉलेजेस तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला फक्त सेल्फ स्टडी आणि रिव्हिजनची गरज आहे. जेवढं बेसिक्स तुमचं क्लिअर करायचं होतं तेवढं करून दिलेलं आहे. आधीचे प्रिव्हियस इयरचे सगळे फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोचे वन शॉट्स अवेलेबल आहेत यूट्यूबवर, मॅक्सिमम वन शॉट. MCQ लेवलचे सोल्युशन्स अवेलेबल आहेत. लाईव्ह लेक्चर्स जे घेतलेले अलगेश सरांनी ते तुम्ही परत बघू शकता. 300 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातात असा खजाना आलाय. then make maximum use of it and make us proud because we trust each and every student. आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचे वॉरियर्स आहात, तुम्ही करून दाखवणार. तर आम्हाला प्राऊड फील करा आणि प्लीज मेक शुअर दॅट यू हॅव पेशन्स अँड फॉलो दी टाइम टेबल प्रॉपरली. तर टाइम टेबल नीट प्रॉपरली फॉलो करा. स्वतःची स्ट्रॅटेजी आता स्वतः बनवा. तुम्हाला स्ट्रॅटेजी व्हिडिओज आधीच दिलेले आहेत आम्ही, हाऊ यू कॅन स्कोर मॅक्सिमम मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. त्याशिवाय फक्त PDF मधून टाइम टेबल नोट करून स्वतःच्या घरच्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला सारखं सारखं PDF ओपन करावं नाही लागणार. म्हणजे काय, हा जो टाइम टेबल मी बोलते हे फक्त नोट करून घ्या की कोणत्या दिवशी कोणतं फॉलो करायचं आहे. आणि ज्यांचा बॅकलॉग असेल त्यांच्यासाठी तर खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. स्टार्ट कम्प्लिटिंग युअर बॅकलॉग. So all the best everybody, give your best and we hope ki we were able to help you in your most difficult time and I hope that you will keep loving us the same and you will keep supporting us the same. So bye bye everybody, all the best and thank you, stay tuned, see you.